नमस्कार. तर मंडळी, गणपती बाप्पासाठी आज आपण अगदी मऊ लुसलुशीत असे रवा नारळाचे मोदक करणार आहोत. हे मोदक करायलाही अगदी सोपे आहेत आणि अगदी झटपट तयार होणारे मोदक आहेत. खायला सुद्धा अगदी छान चविष्ट लागतात हे मोदक. तर पहा, मोदक करण्यासाठी मी इथे ओल्या नारळाचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याची जी काळी साल असते ती काढून घेतलेली आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून नारळ चांगलं बारीक करून घ्यायचं. पहा, या पद्धतीने नारळ चांगलं बारीक करून घ्यायचं. दूध टाकल्यामुळे नारळ अगदी छान बारीक होतं. आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. एकूण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे मी इथे रवा भाजण्यासाठी. आणि आता त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा. कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि रवा हा मंद आचेवर म्हणजे कमी गॅसच्या फ्लेमवरतीच अगदी एकसारखा हलवत भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, कारण गॅसची फ्लेम वाढवली तर आपला जो रवा आहे तो जळू शकतो आणि कडक होऊ शकतो. त्यामुळे मंद आचेवर एकसारखा रवा हा कलर बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचा. आणि रवा भाजताना हा एकसारखा सतत हलवत राहायचा, कारण त्यामुळे आपला जो रवा आहे तो अजिबात जळत नाही, सगळ्या बाजूने एकसारखा छान भाजला जातो. तर पहा, या पद्धतीने छान कलर बदलेपर्यंत रवा भाजून घ्यायचा. रवा मी इथे चांगला भाजून घेतलेला आहे. रवा भाजून झालेला आहे आणि त्यामध्ये जे आपण ओल्या नारळाचा चव केला होता, म्हणजे दूध घालून जे नारळ बारीक केलं होतं ते नारळ टाकून घेतलेलं आहे. ते नारळ सुद्धा मंद आचेवर छान 2-3 मिनिटं रव्याबरोबर भाजून घ्यायचं चांगलं. अगदी जास्त सुद्धा नारळाला भाजायची आवश्यकता नाही. एकसारखं हलवत नारळ चांगलं भाजून घ्यायचं. पहा, आपलं नारळ सुद्धा चांगलं भाजत आलेलं आहे. गॅसची फ्लेम मात्र यावेळी सुद्धा कमीच ठेवायची. नारळ आपलं भाजून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी 1 वाटी दूध घालत आहे. म्हणजे दूध टाकून घ्यायचं 1 वाटी. दूध टाकल्यानंतर रवा पुन्हा सर्व बाजूने एकसारखा हलवून घ्यायचा. पहा, दूध आपलं रव्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आणि रव्याने दूध अगदी शोषून घेतलेलं आहे छान. आणि आता त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे, कारण मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला होता, त्यामुळे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड कितपत कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात. साखर टाकल्यानंतर पुन्हा रवा चांगला हलवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची, अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही, कारण आपल्याला ही जी सर्व प्रोसिजर आहे ती पूर्ण मंद आचेवरच करायची आहे. पहा, साखर टाकल्यानंतर रव्याला पाणी सुटलेलं आहे, म्हणजे त्यामुळे आपला जो रवा आहे तो छान ओला व्हायला लागलेला आहे. आणि रवा भाजण्यासाठी मला इथे 8 ते 10 मिनिट लागलेले आहेत अगदी मंद आचेवर. पहा, एकदम छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी घट्ट असा गोळा तयार झालेला आहे मिश्रणाचा. आणि आता गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर पुन्हा थोडासा हलवून घ्यायचा जो रवा आहे तो. आणि त्यामध्ये आता वेलची पावडर थोडीशी टाकून घेतलेली आहे, कारण त्याने चव छान लागते, त्यामुळे शेवटी थोडीशी वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा रवा चांगला हलवून घ्यायचा, म्हणजे छान मिक्स करून घ्यायची वेलची पावडर त्यामध्ये. आणि आता थंड होईपर्यंत झाकण ठेवून द्यायचं. एक 8 ते 10 मिनिटं थंड व्हायला लागतात. पहा, झाकण ठेवून दिलेलं आहे मी. आणि थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये हे जे मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे आणि मोदकाचा साचा घेतलेला आहे इथे. मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप लावल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं सारण भरून घ्यायचं. या पद्धतीने थोडं थोडं सारण भरून घ्यायचं. आणि सजावटीसाठी मी इथे पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसले वापरायचे तरी सुद्धा चालू शकतं. आणि आता मोदकाचा जो साचा आहे तो छान बंद करून घ्यायचा आणि अगदी दाबून सारण भरून घ्यायचं, म्हणजे आपला जो मोदक आहे तो छान तयार होतो. पहा, सारण छान भरून घेतलेलं आहे दाबून मी इथे.
आणि एकदम पटकन असा मोदक आपला निघत आहे यामध्ये। पहा एकदम छान मोदक तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने दुसरा सुद्धा मोदक मी इथे तयार करून घेत आहे आणि सर्व मोदक असेच तयार करून घ्यायचे। अगदी छान असे आणि कमी वेळेत होणारे झटपट असे हे मोदक आहेत आणि मोदकांची चव सुद्धा अगदी छान लागते। तर नक्कीच असे मोदक करून पहा। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि दुसरा सुद्धा मोदक मी असाच तयार करून घेतलेला आहे छान। आणि सर्व मोदक असे साच्यामध्ये छान तयार करून घ्यायचे। पहा एकदम छान आपले मोदक तयार झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा अगदी मोदक छान दिसत आहेत। तर नक्की करून पहा। थँक यू।